कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दीपक आणि प्रणाली, तुमच्याकडे एक ॲडव्हान्टेज आहे, एक स्पेशल पॉवर आहे। स्पेशल पॉवर ही आहे की आज तुम्ही कुठली एक जोडी मला अशी सांगू शकता की जी आज इथे वोट नाही करणार। सर, मी अर्जुन आणि जोआनाचं वोट कॅन्सल करेन। दीपक आणि प्रणाली असं केले कारण पवन आणि अर्जुन खूप छान मित्र आहे। का बरं? सगळ्यांनाच माहिती आहे की दोन ग्रुप आहेत आणि ऑब्व्हियसली तो ग्रुप गायत्री आणि पवनला सेव्ह करायचा प्रयत्न करणार, त्यांच्याकडे मेजॉरिटी आहे। चला आता सुरुवात करूया एलिमिनेशन प्रोसेसला। सो आज काय होणार आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो। प्रत्येक जोडीतनं फक्त मुलगा येईल, तो डिसाइड करेल की ही रिटर्न तिकीट कोणाला द्यायची आहे आणि त्या जोडीच्या गळ्यामध्ये हे लॉकेट घातलं जाईल। सगळ्यात आधी ज्याला मला इथे बोलवायचं आहे तो आहे दीपक। पवन आणि गायत्री जसं तुम्ही आज ट्राय केला तसं थोडं पवन आणि गायत्री तिथे पण करायला पाहिजे। थोडं त्यांचं पाय डॅमेज होतं, त्याबद्दल काय विषय नाही, मग त्या नसणे करतो। गायत्री दिदींच्या पायाला लागला म्हणून गायत्री दिदीने थोडा परफॉर्म कमी केला आणि त्यांच्यापेक्षा तिकडे बी ते चांगला परफॉर्म केला त्यांनी बी। तो तुम्हाला रिटर्न तिकीट कोणाला द्यायचं? गायत्री दिदींनी पण आमचं एक म्हणणं होतं, एवढा दिवस तुला शिकवत होती तेव्हा तू नॉमिनेशन मध्ये बी नव्हता रे। एवढा विचार कर, आता गायत्री दिदीचे पार्टनर बदलले, आता इथून तुझा खेळ चालू। 3 आठवडे अशा माणसासोबत मी टास्क केलेत ज्याला लिहिता वाचता लक्षातही राहत नाही, कधी डिमोटिवेट केलं नाही एका शब्दानेही, आणि त्याच माणसाने आज हे करावं, हेला फक्त कृतज्ञ हाच शब्द आहे। जितक्या दिवस सुभाषनं जे नाव कमावलेलं ते गायत्रीने एका झटक्यात काढून टाकली। 2 वीकला हिने संधी दिलती, त्या संधी सोनं केलं नाही। मी स्वतः शॉक मध्ये होती कारण की मला वाटलं नव्हतं की ऋषिकेश येऊन आम्हालाच नॉमिनेट करेल। ते डोक्यात शिरलं माझ्या की आपण काय तर नवीन करू की मयांशी तुला असं तसं वाचणार नाही, ह्यांनाच करायचं कारण गेम फिरवायचा आहे म्हणलं, आपल्याकडं आला पाहिजे गेम। तर आतापर्यंत यांना 4 वेळा संधी भेटल्या म्हणून यांना मी रिटर्न तिकीट देणार। मला असं वाटलं की तुझ्यापेक्षा तर मी चांगला केला ना रे, पण मी सांगू कोणाला? सर माझा बी सेम पेज आहे। याला 4 आठवड्याची संधी दिली होती पण याला सोन्याची संधी केली नाही, त्याच्यामुळं याला मी नॉमिनेट करतोय। 3 वोट ऑलरेडी मिळाले तुम्हाला किमया शत्रुघ्न। अजून 1 वोट जर तुमच्या फेवरमध्ये आलं तर आय एम सॉरी, पण तुम्हाला इथून रिटर्न तिकीट। खूप ऑब्वियस होतं की ती लोक गायत्री आणि पवनला सेव्ह करणार आहे। परफॉर्मन्समध्ये ते म्हणजे एंडलाच राहत आहेत, तर मला वाटते त्यांना रिटर्न तिकीट द्यावं। बोलत बी नव्हतं ते एवढा चांगला माझ्यावर। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।